मी शुभांगी, MDTV न्यूज मध्ये आपले स्वागत। सुरुवातीला एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। शनिवार शहाद्यासाठी ठरला अपघातवार, मजुरांच्या ट्रॅक्टरला ट्रकची धडक, 6 जागीच ठार तर 17 गंभीर जखमी। धुळे जिल्ह्यातील संजीवनी सिसोदे यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश, नेत्यांच्या उपस्थितीत केली घोषणा। भाजप सक्रिय सदस्य प्रशिक्षण, नंदुरबारात नेत्यांनी केले मार्गदर्शन। मैत्री दिनाचे औचित्य साधून नंदुरबार पालिकेने केली कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी आणि स्वच्छतेसाठी परस्परांना फ्रेंडशिप बेल्ट। पीपल्स रिपब्लिकन पार्टीकडून शहाद्यात आयोजित रक्तदान शिबिराला प्रतिसाद। आणि जिल्हाधिकारी कलशेट्टी यांनी स्वच्छ भारत अभियान सर्वेक्षणाअंतर्गत घेतली स्थानिक लोकप्रतिनिधींची बैठक। बातम्या आता विस्ताराने। काळ हा सांगून येत नाही, हे खरेच आहे। काळाच्या समोर ना राजा ना रंक ही वस्तुस्थिती पुन्हा पुन्हा समोर येते। शनिवारी शहाद्यात ट्रक ट्रॅक्टर अपघातात 6 मजुरांनी जागीच प्राण गमावला। भर पावसात डोळ्याला पाणी आणणारी ही घटना आहे। पाहुयात ही बातमी। शहादा दोंडाईच्या रस्त्यावर रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ हा भीषण अपघात घडला। प्राप्त वृत्तानुसार मजुरांच्या ट्रॅक्टरला ट्रकने धडक दिली। अपघातात 6 मजूर जागीच ठार झाले, 17 जखमी आहेत। जखमींपैकी 7 जणांची अवस्था गंभीर आहे। सर्वचे सर्व मजूर तालुक्यातील मोयदा गावाचे रहिवासी आहेत। जखमींवर शहादा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या दुर्दैवी घटनेबाबत परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होते आहे। MDTV साठी प्रफुल्ल खैरनारसह योगेश माळी, नंदुरबार। वळूयात पुढील बातमीकडे। श्रावण महिना भारतीय जनता पक्षाला सुगीचे दिवस घेऊन आलेला दिसतो। अधिवेशनात विरोधकांना बऱ्यापैकी थोपविण्यात यश आले। आता पक्ष बळकट व्हावा म्हणून आगेकूच केली जाते आहे। वाढता प्रभाव बघता अनेक नेते कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाकडे ओढले जात आहेत। धुळे जिल्ह्यातील नरडाणा परिसरात राजकीय छाप असलेल्या संजीवनी सिसोदे याही त्यात सामील झाल्या। भाजपच्या मुंबई प्रदेश कार्यालयात त्यांनी पक्ष प्रवेश केला। सिसोदे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश पदाधिकारी होत्या। दरम्यान आयोजित कार्यक्रमाला पर्यटन व रोजगार हमी योजना खात्याचे मंत्री जयकुमार रावल, प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे, धुळ्याचे आमदार अनिल गोटे, बबन चौधरी यांची उपस्थिती होती। पक्ष प्रवेशाबाबतचे मनोगत संजीवनी सिसोदे यांनी व्यक्त केले। तसेच माझ्या सासऱ्यांचे दुसरे मित्र बबनदादा चौधरी, खरं म्हणजे खूप दिवसापासून जयकुमार भाऊ नाही म्हणलं तरी मी त्यांच्या बरोबरच असते थोडक्यात सगळं कायम। पण त्यांचा कायमच आग्रह असायचा, ताई तुमच्या आमच्या बरोबर या। अण्णाने 10-15 वर्षापूर्वीपासून अण्णा सांगायचे, ताई तुम्ही इथे राहू नका, तुम्ही आमच्या बरोबर या। नंतर व्यागी देशमुख साहेब आले, चिरंजीव सिद्धार्थचे मित्र संतोष भैया, संदीप सिद्धार्थ, सर्वांच्या आग्रह खातीर भारतीय जनता पक्षात आले। या कार्यकर्त्यांबरोबर पूर्वीपासूनच माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत। नारायण भाऊसाहेब, कामराज भाऊसाहेब, एलडी सर, सभापती, सर्वांची। हा पक्ष वाढावा, मी एक तळागाळात काम करणारी कार्यकर्ती, जिथं जिथं अन्याय होत असेल तिथं जाऊन काम करणे, विकासाभिमुख काम करणे, हेच 15 वर्षापासून सतत मी करत आहे। त्यामुळे इथून पुढे मी ही माझी ताकद पक्षासाठी लावेल आणि आपला पक्ष आणि ज्या 2 वर्षापूर्वी 2-2.5 वर्षापूर्वी ज्या नावाने अख्खा देश ढवळून निघाला, ते मोदी साहेब आणि ज्यांची महाराष्ट्राच्या राजकारणावर खूप अल्पावधीतच खूप चांगली पकड बसली, ते आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब। चुकून माझ्याकडून कुणाची नावं राहिली असतील हे माझं पहिलंच भाषण आहे, पण या पक्षाची निशाणी कमळ हे लक्ष्मीचं विकासाचं प्रतीक। चिखलातून, खूप अडीअडचणीतून, खूप मोठ्या जाळ्यातून
खालून वर येऊन जे स्वतःला प्रकाशित करतं असं हे कमळ हे तळागाळात पोहोचवायचं काम मी निश्चितच करेल. आज माझं पहिलंच भाषण आहे, त्यामुळे भाषणाची पक्षात त्यांचे स्वागत असल्याची भूमिका उपस्थित नेत्यांनी घेतली. सिसोदे यांच्या भाजप प्रवेशामुळे शिंदखेडा तालुक्यात भाजपचा दबदबा वाढेल असे स्पष्ट चित्र आहे. MDTV साठी प्रफुल्ल खैरनारसह योगेश माळी, नंदुरबार. अगदी गावागावात पक्ष मजबूत झाला पाहिजे असा निर्धार भाजप नेत्यांकडून चालला आहे. त्याचाच एक भाग म्हणून सक्रिय सदस्यांना प्रशिक्षण दिले जाते. नंदुरबारातही ते आयोजित केले गेले. पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण अभियानाअंतर्गत नंदुरबारातही भाजप सक्रिय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शहरातील निलेश लॉन्समध्ये आयोजित 2 दिवसीय शिबिराचे शनिवारी उद्घाटन करण्यात आले. एकूण 8 सत्रांमध्ये सदरचे प्रशिक्षण केले जाते आहे. शनिवारी आयोजित एका सत्रात प्रदेश पदाधिकारी विजय सहाणे, जिल्हा प्रभारी लक्ष्मण सावजी, खासदार डॉक्टर हिना गावित, अभ्यास वर्गाचे जिल्हा प्रमुख डॉक्टर शशिकांत वाणी, माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी, श्रीयुत विजय चौधरी यांनी मार्गदर्शन केले. ज्या आपण आपल्या गावामध्ये शेवटी नेतृत्व उभं राहतं कशामधून? भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व जर आपल्याला करायचं असेल तर 2 प्रकारे करता येतं. एक म्हणजे केंद्रात किंवा राज्यात जे कोणी नेते असतील त्यांच्या मागे जायचं, वशिले लावायचे, त्याच्यामधून पद मिळवायचं. आणि दुसरं आपल्या गावामधून काम करून पद मिळवायचं. अशा 2 गोष्टींनीच आपल्याला पुढे जाता येतं. पहिली जी गोष्ट आहे, मागे मागे फिरून कदाचित ते मिळेलही तुम्हाला, परंतु ते फार दिवस टिकाऊ आणि शाश्वत नसते, लक्षात ठेवा. परंतु आपण जर आपल्या भागामध्ये काही काम केलं, भारतीय जनता पार्टीचं, छोटी गोष्ट आहे. आज तुम्हाला माहिती आहे, पिवळं रेशन कार्ड आपल्याला जर असेल एखाद्या गरीब माणसाकडे, म्हणजे मी या ठिकाणी सांगेन, ज्या दीनदयाळ उपाध्यायांच्या नावाने आपण हा प्रशिक्षण वर्ग चालवतोय, किंवा भारतीय जनता पार्टी ज्या तत्वज्ञानावर आधारित आपण राजकीय पक्ष म्हणून काम करतोय, केवळ नरेंद्र मोदींना पंतप्रधान करणे हे एवढं आपलं उद्दिष्ट आहे का? किंवा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले म्हणजे भारतीय जनता पार्टीचं काम संपलं एवढं आपलं उद्दिष्ट आहे का? याच्यासाठी आपण काम करतोय का? की काही आमदार निवडून आणायचे, काही खासदार निवडून आणायचे, त्यांना तिथे पाठवायचं, काही सरपंच निवडून आणायचे, याच्यासाठी आपण काम करत नाहीये. आपण काम करतोय, दीनदयाळ उपाध्यायांनी सांगितलेलं आहे की समाजामधला जो शेवटचा घटक आहे, अंत्योदय योजनेमध्ये त्यांनी सांगितलेला, भारतीय जनता पार्टी इतर राजकीय पक्ष कार्यरत असताना भारतीय जनता पार्टी कशासाठी काढली, कशासाठी आपण काम करतो आहोत, तर समाजामधला जो शेवटचा घटक आहे, आत्ताच्या पद्यामध्ये सुद्धा सांगितलं गेलं, त्या समाजातल्या शेवटच्या घटकाच्या उपयोगी पडेल असं काही काम मी करतोय का? या प्रसंगी भाजप सक्रिय कार्यकर्ते तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. MDTV साठी प्रफुल्ल खैरनारसह योगेश माळी, नंदुरबार. वळूयात पुढील बातमीकडे. मैत्रीचा धागा आयुष्यभर घट्ट राहतो असे म्हटले जाते. नंदुरबार पालिकेने हाच धागा पकडला आहे. रविवारी असलेल्या मैत्रीदिनाच्या पूर्वसंध्येला कार्यक्रम घेण्यात आला. आरोग्य तपासणी झाली. मैत्री म्हणजे केवळ गप्पा मौज मजा नसते. निखळ असली तर ही मैत्री अगदी जीवाला जीव देणारी आपण म्हणतो. मैत्री दिनानिमित्त नंदुरबार पालिकेने हा अनोखा उपक्रम राबविला. अनेकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसे शिबिरच भरविण्यात आले होते. अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात आयोजित शिबिराला उत्तम प्रतिसाद लाभला. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आज शासनाचे आदेश दिले त्यानुसार आज नगरपालिकेचे पदाधिकारी, कर्मचारी, अधिकारी यांच्यासोबत फ्रेंडशिप डे आणि आज आम्ही आमचे नगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी आहेत यांच्या आरोग्य शिबिराचा कार्यक्रम आम्ही आज ठेवलेला आहे आणि त्यांच्या सर्वांच्या आरोग्य तपासणी आज नगरपालिकेच्या दवाखान्या डॉक्टरमार्फत करण्यात आली. MDTV साठी प्रफुल्ल खैरनारसह योगेश माळी, नंदुरबार. वळूयात पुढील बातमीकडे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे कामही नंदुरबार पालिकेने हाती घेतले आहे. त्यालाही मैत्री दिनाची किनार लाभली. शहर स्वच्छतेसाठी एकजूट होण्याची शपथ घेण्यात आली. पाहुयात ही बातमी. मैत्री दिनाचे आणखी एक औचित्य नंदुरबार पालिकेने साधले. स्वच्छ भारत अभियानाचे रूपच त्याला देण्यात आले. अधिकारी कर्मचारी वर्गाने मैत्री धागा अर्थात फ्रेंडशिप बेल्ट बांधून परस्परांना सार्वजनिक स्वच्छतेसाठी एकजुटीचे जणू बंधन बांधले. यावेळी मुख्याधिकारी गणेश गिरी, नगरसेवक कुणाल वसावे, परवेज खान, शकुंतला माळी, कार्यालयीन अधीक्षक मच्छिंद्र गुलाले, श्रीयुत संजय माळी यांची प्रमुख उपस्थिती होती. आज
आरोग्य तपासणी शिबिर आणि फ्रेंडशिप डे आपण साजरा करीत आहोत। या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की जे शासनाचं धोरण आहे स्वच्छ महाराष्ट्र अभियान ते अधिक गतिमानतेने कार्यशीलतेने आपण पुढे न्यायचं आहे। आपण हागणदारी मुक्तीचा ठराव केला, आपलं जवळजवळ 90% आसपास काम झालेलं आहे। या अभियानाच्या अनुषंगानं जे काही उर्वरित 10% काम आपलं बाकी आहे ते सुद्धा आपल्याला अगदी जोमाने करायचे आहे। फ्रेंडशिप डे आपल्याला आता एक धागा बांधला जाईल, या धागाने आपण स्वतःला बांधून घेणार आहोत। हे काम आपल्याला पूर्णत्वास न्यावायचं आहे। MDTV साठी प्रफुल्ल खैरनारसह योगेश माळी, नंदुरबार। रक्ताचा एक थेंब कोणाचे तरी आयुष्य वाचवू शकतो, म्हणूनच रक्तदानाला श्रेष्ठ दान म्हटले जाते। जिल्ह्यातील शहादा येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टीने शिबिर भरविले। शहादा शहरातील पालिकेसमोर जनता चौकात सदर रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले। पीपल्स रिपब्लिकन पक्षाने संयोजन केले होते। रक्तसाठ्याचा असलेला तुटवडा पाहता हे शिबिर घेण्यात आले। जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीचे सहकार्य लाभले। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर रघुनाथ भोये, DK नेरकर, डॉक्टर विजय पाटील, RR पाटील, महेंद्र चव्हाण आदींनी संयोजन केले। शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। दिनांक 5 ऑगस्ट रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ तर्फे शहादा येथे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। रक्तदान हे अतिशय महान काम आहे, ज्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना आमच्या हॉस्पिटलला रक्ताच्या ज्या बाटल्या लागतात या डोनेट केलेल्या बाटल्या आणि त्यांना तिथं देत असतो आणि बऱ्याच लोकांच्या चिंता यामध्ये वाचू शकतात। MDTV साठी विष्णू पाटील, शहादा। वळूयात पुढील बातमीकडे। स्वच्छ भारत अभियान आता एक चळवळ झाले आहे। अभियानाला योग्य दिशा देण्याची आवश्यकता आहे। अर्थातच त्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहेच। बघूयात बैठक। स्वच्छ भारत अभियान शेवटच्या माणसापर्यंत पोहोचले पाहिजे, शासनाचे तसे उद्दिष्ट आहे। या कामी प्रशासनासह लोकप्रतिनिधींचा सहभाग घेतला जातोय। आतापर्यंत नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या कामांचे हे सर्वेक्षण आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांनी बैठक घेतली। यावेळी नगरसेवक कुणाल वसावे, निंबा माळी, रसिकलाल पेंढारकर, शकुंतला माळी यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते। नाही तर जे आहे ते येणार, तेही आपल्याला भोगावं, म्हणजे स्पष्ट म्हणजे मला सांगायचं आहे। म्हणून आता आम्ही ते रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त साधं अतिक्रमणाचे माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही सगळ्यांनी पूर्ण सपोर्ट करा। तुम्ही कुठंतरी राजकीय काय दबाव आला तर त्याला मागं हटू नका। आम्ही आणि पोलीस यंत्रणा आम्ही ठरवलं, SP साहेब तुम्ही शांत बसा, आम्ही करतो, कळालं। जे वाईट गोष्टी तुम्हाला लागतात आम्ही करतो, फक्त तुम्ही सपोर्ट करा। माझं असं मत आहे की असं नॅशनल लेवलवर जर आपलं कौतुक जर झालं तर नथिंग लाईक दॅट, आणि माझ्याकडे स्किल आहे, त्या स्किलचा वापर करा हे तुम्हाला मी म्हणतो। कारण आम्ही एवढं स्वच्छता अभियानामध्ये काम केलेलं आहोत, मलाही अभिमान आहे। नंदुरबार शहर जर त्याच्यासाठी आपल्याला भरपूर काही गोष्टी करावे लागणार आहेत। MDTV साठी प्रफुल्ल खैरनारसह योगेश माळी, नंदुरबार। शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। शनिवार शहाद्यासाठी ठरला अपघातवार। मजुरांच्या ट्रॅक्टरला ट्रकची धडक, 6 जागीच ठार तर 17 गंभीर जखमी। धुळे जिल्ह्यातील संजीवनी सिसोदे यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश, नेत्यांच्या उपस्थितीत केली घोषणा। भाजप सक्रिय सदस्य प्रशिक्षण, नंदुरबारात नेत्यांनी केले मार्गदर्शन। मैत्री दिनाचे औचित्य साधून नंदुरबार पालिकेने केली कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी आणि स्वच्छतेसाठी परस्परांना फ्रेंडशिप बेल्ट। पीपल्स रिपब्लिकन पार्टीकडून शहाद्यात आयोजित रक्तदान शिबिराला प्रतिसाद। आणि जिल्हाधिकारी कलशेट्टी यांनी स्वच्छ भारत अभियान सर्वेक्षणाअंतर्गत घेतली स्थानिक लोकप्रतिनिधींची बैठक।
बातमीपत्रात इथेच थांबते. पुन्हा भेटूयात ताज्या घडामोडींसह याच वाहिनीवर. तोपर्यंत नमस्कार.